ताकदीनिशी या मैदानामधून आलेले आहे. जोशी संघाचा कॅप्टन अदर सिंग, तुमचं देखील मनापासून स्वागत. तालुका क्रिकेट खऱ्या अर्थानं रेग्युलर ग्रामीण क्रिकेट ज्यांना गाजवलं 40+ फॉर्मॅटमधून ज्याचं आपण आगमन पाहिलं या 40+ मधून दिनेश पाटील दापोडगावचा एक सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक, युवा उद्योजक राहिला आणि खास करून क्रिकेट असो की कबड्डी असो या दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करणारे एक व्यक्तिमत्व. मला वाटतं नुकतीच त्यांची सदस्य म्हणून ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन झाले दिनू पाटीला गेल मग ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन संघटनेचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक देखील झालेली आहे. सांगतो तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटकातील गोलंदाज राजन पाटील. सामन्याला सुरू होण्याचं संकेत पंचांच्या वतीने दिलं जातं. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटकाचा गोलंदाज राजन पाटील. राजन टू जोगेन आणि पहिला चेंडू थोडासा स्वेर आउट ऑफ ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचबाईची खून करते. कमांतर दमणी संघाचा होतो श्रीगणेशा. धावसंख्या होते बिनबाद 1 ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज राजन पाटील. बिरनाथ दापोड संघाच्या वतीने पहिले षटकात आलताना 45 फॉर्मॅट, वय वर्ष 45. इन ॲक्शनमधून आपण कारवीर संघाची देखील एक बिन्नीची जोडी मैदानामध्ये पाहतो. एका बाजूला जोगेन यास बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू जातो इष्टांच्या मागं. सुहास पाटील असं मी कौतुक करेन, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झालं त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. एसटी रक्षक सुहास पाटील याने सुंदररित्या चेंडू कलेक्ट केला आणि महत्त्वाचा पहिला फलंदाज बिग ब्लो मोठा धक्का लागतोय जय बजर कारवीर संघाला. जोगेन हा फलंदाज बाद. करूया या विकेटचं आपण सेलिब्रेशन. ओ टू डिझायर पहिल्या विकेटचं पतन त्याच्या माध्यमातून झालेलं आहे. राजन, तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण संधी असेल. भिवंडी तालुक्यातील एक फोकस क्रिकेटर म्हणून ज्याची ख्याती आहे दिनेश चौगले यांच्या माध्यमातून तुम्हाला ब्रेकिंग न्यूज आहे. चालू सामन्यामधून आपण जर विकेटची हॅट्रिक साधता तर तुम्हाला त्यांच्याकडनं रोख रक्कम 555 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. एक सुवर्ण संधी आहे. सामन्यामधून आपण विकेट टेकर गोलंदाज विकेटची हॅट्रिक साधता एक विकेट आपण प्राप्त केलेलं आहे. मला वाटतं स्पेशल गावठी कोंबडा तुमच्यासाठी देखील दिला जाईल आणि त्याचबरोबर 555. कुठला येऊ का? अनिल. नेक्स्ट बॅट्समॅन येतो अनिल. ऑनसाईडचा पटका सजलाय. थोडंसं सेफ लँडिंग होता ना. सचिन पाटील याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एक धाव या एक धाबेने. आता मात्र धावसंख्या होती ती 1-2. महत्वाचा फलंदाज जोगेन बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समॅन येतो अनिल. अनिल आले ना बॅट्समॅनला. आता अनिल ऐकलंय ना.
अनिल अनिल वेलकम सचिन. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट. चेंडू कव्हरला जातोय. थोडासा थांबवला होता क्षेत्ररक्षक राजू. एक धाव दोन धावा कंप्लीट झाली. दोन धावाने कारगिल संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 4. 1-4. और क्रमांक पहिलं गोलंदाज राजन पाटील. अतिशय चांगला चेंडू. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू. वेगवान चेंडू. परिपूर्ण बीट करतो फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज राजन. मंकी विकेटचा मला वाटतं हे नाही आहे. राजनला मात्र ही सवय आहे. हॅलो हां जरा मॅसेज टाका. 2 मिनिटं मॅसेज टाका याच्यावर. हॅलो किती धावा झाल्या? धावा किती दिला? 4. ओव्हर क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 4. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रत्यक्ष आपण पाहिलं गोलंदाज राजनेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षक खास करून गावदेवी चौथा डुंगे या संघाचे कुल कॅप्टन जयजी भोईर यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल द बेस्ट केले. खास करून बंटी चौधरी आनंद भाऊ तुम्हाला देखील तिने ऑल द बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद जयजी. एक बॉल बाकी वाईन हॅलो. तर दुपारच्या सत्रात सर्व खेळाडू मित्रांचे, क्रीडा रसिकांचे, वडनगरवासियांचे, ग्रामस्थांचे, उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय इजारीले संघ या मैदानाची बरीच अशी ओळख ज्या खेळाडूंना आहे त्या संघाचे खेळाडू सध्या फलंदाजीसाठी सज्ज आहेत. वीर तानाजी दापोडे, जॉली स्पोर्ट कामतगर हा संघ इथे येऊन हजर झालेला आहे. आई जोगेश्वरी जून अंदुरखी दोन्ही संघ तयार राहायचे आहे. इथे मात्र शॉर्टपिच चेंडू होता. इथे धावचीची संधी आहे. कुठल्याही प्रकारे संधी नव्हती. ते सोजन सोजन बाद होते. कुठलाही दोन्हीपैकी एक विकेट मात्र त्यांना बहाल करायचाच होता. या अनुषंगाने
रनिंग बिटवीन द विकेटचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला आणि नक्कीच सोजन एक धावांची खेळी करून छोटीखानी खेळी करून बाद होऊन परतते. भली फलंदाज बाद झाला असेल. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून इथे साफसूत्र टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. जय गावदे क्रीडा मंडळ न्यू 40+ आयोजित जय गावदे चषक 2024. जय गावदेव संघाने चांगला परफॉर्मन्स केला होता या स्पर्धेत कालच्या दिवसातून. आज मात्र जो राखीव सामना झाला पहिल्या सत्रात सकाळच्या सत्रात तिथे मात्र जय गावदेव वडोनगर या संघाने पूर्णपणे निराश केलं वडोनगरच्या प्रेक्षक वर्गाला. सरवली संघाने मात्र जय गावदेव वडोनगर संघाचा आव्हान इथून संपुष्टात आणलं. हे नवीन फलंदाज येतोय सोजन बाद झाल्यानंतर. संदीप नाष्टकर यांना नाष्टकर यांना संतोष. संदीप स्ट्राईकसाठी सज्ज. नवीन आलेला फलंदाज गार्ड घेतोय सुरक्षा घेतोय. गोलंदाजी मार्गावर येतो राजेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर आहे धावा. चेंडू मागे धाव या सरासरीने 6. बघूया राजेश जबरदस्त. आता मात्र जोरात येतोय आमच्या समालोचन कक्षाचे येते क्षेत्रक्षेपण हे दर्शक आणि चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. मोरे सरांचा इशारा येतोय षटकार. काय फलंदाजी टायमिंग पाहायला मिळालं. ते रडारमध्ये टाकला होता फलंदाजाचा चेंडू बघू शकता तुम्ही. जिथे वाट पाहत होता तो फलंदाज संदीप आणि षटकाराने मात्र इथे खाते उघड करतोय. एका चांगल्या परिपक्व खेळाडूची ओळख असते की कुठल्याही प्रकारे दडपण न घेता वीरेंद्र सेहवागच्या अंदाजाने शतकाचीही सांगता षटकाराने आणि चेंडूची सुरुवात ही षटकाराने खाते उघड ही षटकाराने. ड्रेसिंग रूमवरून स्टेट होऊन आलेला हा फलंदाज संदीप. राजेशची रणनीती काय असेल. हो आता ड्राईव्ह केलेलं आहे जबरदस्त. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. दुसरा जायचा प्रयत्न केला जाईल का. दुसरा जायचा प्रयत्न तर केला गेलेला आहे मात्र स्वतःची विकेट शाबूत ठेवावी लागेल संदीपला आणि त्या अनुषंगाने दुसरे धाव धोकादायक ठरू शकली असती. या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती 13. काय सामना सुरू आहे. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ. इथे बघू शकता आपण आमच्या समालोचन कक्षाच्या समोर मान्यवर कक्षाच्या समोर राजनचा दबदबा तर या वडोनगर संघ. इथे काय झालंय हिट विकेट फलंदाज बाद. राजन दादा म्हणून वडोनगरमध्ये सर्व छोटे प्रेक्षक वर्ग शाळकरी मुले त्यांना ओळखतात. आणि या वडोनगरच्या दोन्ही मैदानांना राजन दादांनी अनेक वेळा गाजवलेलं आहे आणि इथे मात्र 40+ मधून मला तर पहिल्यांदा खेळताना आलेले आहेत. बघूया समोरचा संघ तितकाच ताकदीचा आहे. यानंतर येणारा फलंदाजीसाठी संघ आणि त्या संघाच्या अगेन्स्ट जेवढ्या धावा असतील तेवढ्या कमी पडतील म्हणून पहिल्यांदाच आक्रमक खेळायला सुरुवात केलेली आहे जय बजरंग कारिवली संघाने आणि तसे त्यांना यशही आलेले आहे. सुनील असो की संतोष असो की संदीप. इथे मात्र आता चेंडू तर वेगवान होता मात्र इथे पंच इशारा करतात की अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. प्रेक्षकांना मात्र एक जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे त्यात शंका नाही. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे मैदानात उतरलेले आहेत.
तीच बॉडी लँग्वेज, तीच शारीरिक भाषा, तोच माइंड गेम, तितकेच पॉवरफुल खेळाडू दोन्ही संघात. राजेश फुलटा चेंडू भिडकावून दिलाय, बघूया लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, अगदी सहज चेंडू पकडतोय आणि बाद होतोय. फलंदाज मनीष बाद होतोय. पाहिलेले आहे, स्ट्रॉंग साईड आहे त्यांची. बघूया इथे अतिशय वेगवान चेंडू, बॅटमन समोर कुठलाही असो, फलंदाज कुठलाही असो, मात्र फरक पडत नाही राजेश यांच्या गोलंदाजीवर. टाळ्यांचा वर्षाव होते त्यांच्या सहकार्यांकडून, त्यांना उत्साह वाढवला जातो, उत्साहित केला जातो. ओहो, इथे मात्र बघूया काय घडलंय. दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू नॉन स्टॉप सीमारेषे बाहेर आणि पंचांचा शेअर येतोय. वाईड बॉल, बाईकच्या स्वरूपात वाईड आहे. दीपक अरविंद पाटील आमच्याशी संपर्क साधायचा आहे. दीपक पाटील, 2 षटकांची समाप्ती. पहिल्या 4 चेंडूपर्यंत चांगली गोलंदाजी केली होती राजेश यांनी. त्यानंतर एक षटकार जरी गेला असेल तिथे मात्र थोडीशी गोलंदाजी त्यांची भरकटली. अवांतर 4 धावा दिल्या, एक वाईटच्या स्वरात म्हणजेच 5 धावा दिल्या आणि तिथून मात्र आता गोलंदाजी पृथ्थकरण त्यांचं बदललं. एक षटकामध्ये त्यांच्या एकंदरीत धावा कुठल्या गेल्या? 15. पहिल्या षटकात 6 धावा होत्या. त्यानंतर एकंदरीत धावा झालेल्या आहेत त्या 21. निलेश गोलंदाजी मार्गावर येते आणि या गोलंदाजाने जर हॅट्रिक पटकावली, हॅट्रिक साधली तर दिनेश चौघुले यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. आमच्या वडूनगर गावातील ऐदेवी वडूनगर संघाचे एक तेस्तारार गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आणि निलेश यांचे फॅन मित्र. बघूया मित्राने हे बक्षीस लावलेलं आहे.
हो हो, बघा मित्राचा उत्साह वाढवलेला आहे आणि चेंडू मात्र उपजयाच्या बाहेर गेलं. एक अवांतर धाव मेघनाथ नष्ट करेनला स्ट्राईकसाठी नक्कीच एक षटकार पेश केलेला संदीप निलेश. पहिले चेंडू अवांतर धाव, धावसंख्या 22. ओहो, शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची निवड योग्य केली होती, मात्र गती ओळखता आली नाही फलंदाजाला आणि स्वतःच्या शरीरावर चेंडू आदळलेला आहे. बघू शकते चेंडू शॉर्ट पिच होता आणि फटक्याची निवड ही सार्थ होती, मात्र संपर्क झालेला नाही. आता निवड चुकलेली नाही आहे, मात्र उंची जास्त, क्षेत्ररक्षक आहे, चुकी झालेली आहे तिथे. तरी गोलंदाज खुश असेल, कारण 2 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. कदाचित अशा चेंडूवर एकतर झेलवाद होतोय, नाहीतर एकतर चेंडू क्षेत्ररक्षकाला उलकावणी देऊन एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जातो. हॅट्रिकसाठी अजूनही संधी आहे तुम्हाला. निलेश, आपले फॅन आहेत तिथे बरेचसे, त्याच्यापैकी दिनेश चौगुले, त्यांनी आपल्याला हॅट्रिकसाठी बक्षीस लावलेलं आहे. इथे मात्र अप्रतिम असा शॉट ऑफ द डे आणि शॉट कॅच ऑफ द डे का नाही आहे. काय चमत्कार घडलं तिथे, काय चमत्कार घडलं, जबरदस्त. फलंदाजाकडूनही तितकी चांगली कामगिरी आणि क्षेत्ररक्षकांनी त्यापेक्षा दुप्पट कामगिरी. पंचामाळातून अजून इशारा दिले नाही. बघूया काय घडलंय तिथे. अतिशय कुशल मुवमेंट आहे. तर इथे निर्णय आलेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, क्या बात आहे. इंटरनॅशनल क्रिकेटरला लाजवेल इतकं सुंदर क्षेत्ररक्षण. जेव्हा क्षेत्ररक्षक हवेत होता तेव्हा मात्र त्याच्या चेंडूने स्पर्श केला होता हाताला आणि त्याने तो चेंडू मात्र मैदानात ढकलला. आणि इथे पाहू शकता लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. जबरदस्त साफसूत्र आणि अशा वेळी टेलिकास्टचा दर्जा आपल्याला दिसून येतोय. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. इथे मात्र अवांतर एक धावसंख्या झालेली आहे. एकेरी धावाने 26. बघा, षटकार असं वाटलं होतं प्रेक्षकांना की गेला, फलंदाजी त्या गुरमीमध्ये होतं की षटकार गेला, मात्र क्षेत्ररक्षकाने दाखवून दिलं की नाही आहे. 5 धावा माझ्या संघासाठी मी वाचवलेल्या आहेत. इथे बघूया, क्षेत्ररक्षक आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळते. एकापेक्षा एक क्षेत्ररक्षक वीर तानाजी दापोडे या संघामध्ये आहे. तोच क्षेत्ररक्षक बघा आज मात्र नक्कीच दत्ताच्या मंदिरात जाऊन आलेले दिसत आहेत. दत्त जयंतीच्या निमित्ताने त्यांच्यावर खुश दिसत आहेत. श्री दत्तगुरु, क्या बात आहे. खरंच कधी कधी क्षेत्ररक्षकांना सुद्धा आपल्या कामगिरीच्या बळावर मॅन ऑफ द मॅच असे पुरस्कार मिळालेले असतात. जबरदस्त कामगिरी बघा. क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी केली की गोलंदाजाला कशी हुरूप येते, कशी गोलंदाजाकडून कामगिरी होते.
धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 28-28. निलेश याला सुद्धा बळ आलेलं आहे. चांगली गोलंदाजी, भलेही हॅट्रिक साधता आली नाही असेल, मात्र दिनेश चौगुले यांनी त्यांनी खुश केलेलं आहे. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. ओहो, इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झालेले आहे. दुसरा क्षेत्ररक्षकांकडून चूक आणि चेंडू जातोय सीमा पार, चौकार. एक क्षेत्ररक्षक जीवाची बाजी लावतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झालेली आहे. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर, 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 32. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाने यायचे आहे. आई जोगेश्वरी जून अंदुरखी आणि जॉली स्पॉट कामतघर. ही इनिंग संपताच आपण इथे हजर राहायचे. 3 षटकांचा सामना असेल, आधीच तुम्हाला मी सूचित करतोय. 32 धावा, जेमतेम 11ची सरासरी. गोलंदाजी मार्गावर येतोय सदानंद. बघूया, दोन्ही बिनीची जोडी ही म्हणावी लागेल. दोन्ही फलंदाज तितक्याच गुणवत्तेचे. एका बाजूला मेघनाथ तर दुसऱ्या बाजूला संदीप. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आडव्या बॅटने. आहे डीप स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक. दोघांपैकी कुणावरही स्ट्राईक आली तरी हरकत नाही या अंदाजाने, मात्र एकेरी धावेवर त्यांनी समाधान मानलेलं आहे. तितक्याच ताकदीचे दोन्ही फलंदाज, तितक्याच गुणवत्तेचे, तितकीच प्रतिभा भरलेली आहे. मात्र सदानंद याला एक अग्निपरीक्षा असेल. मुख्य षटक त्यांच्या हातामध्ये गोलंदाजी म्हणून सोपवलं गेलेलं आहे कर्णधाराने. आणि इथे दोन्ही फलंदाज त्यांच्यासमोर जे आहेत तेही तितकेच प्रतिभावंत. बघूया, 33. बॅची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या जायचा प्रयत्न केला जात नाही. गोलंदाजाची जितकी तारीफ करावी तितकी कमीच आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं, कुठल्या प्रकारे आक्रमण करू न देणं धैर्याचं काम आहे. 34. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात एकत्रित धावा पोचलेल्या होत्या. ते 15 झाल्या होत्या. त्या षटकात 21 पर्यंत मजल गेली होती. तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा कुठल्या गेल्या होत्या. आता या षटकामध्ये बघूया किती धावा कुठल्या जात आहेत. 2 चेंडू तर जबरदस्त रीतीने हाताळलेले आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल सदानंद संदीपसाठी. पुन्हा स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे बघूया. नाही, स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितोय संदीप पाटील. तेच थर्रार गोलंदाजी. काय गुस्सा वाढवला जाते बघा गोलंदाजाचा, सदानंद याचा. प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून, यष्टीरक्षकाकडून एकच फटका मारण्याचा प्रयत्न आहे. कारण आत्ता जरा आपण पहिला आतापर्यंत संदीप याने स्वीपचाच फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु यश त्यांना आलेलं नाही यावं तसं. कारण गोलंदाजाला फलंदाजाची खुबी कमी सर्व काही माहीत आहे. 4 चेंडू आत्तापर्यंत हाताळलेला आहे. त्याने फक्त 2 धावा खर्ची घातल्या. काय गोलंदाजी म्हणावी लागेल. इथे मात्र पूर्णपणे बॅकफुटवर ढकललेला आहे कारिवली संघाला. धावसंख्या स्थिर 34. 40 पर्यंत पोचेल का, त्यासाठी तुम्हाला मोठा फटका एक
हवा असेल. हो हो ओढून घेण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र प्ले डाऊन झालेले फलंदाज. त्रिफळाचीत बाद. संघाचे कर्णधार यायचं आपण टॉस बॉक्सच्या इथे. आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि जोली स्पोर्ट कामतघर. तर षटकाराने सुरुवात केली होती, खाते उघड केली होती संदीपने. असं वाटलं की एक विस्फोटक इनिंग पाहायला मिळते का संदीप यांच्या बॅटमधून. मात्र त्यानंतर त्यांची फलंदाजी संत झाली. एकंदरीत 9 चेंडू खेळले आणि 9-11 धावांची खेळी केली. म्हणजे कुठेतरी त्या फलंदाजांनी निराश केलेला आहे. फुलटा चेंडू इथे मात्र बॅटची जणू कडा घेतलेली आहे. बघूया चेंडू बॅटवर मधोमध आलेला नाही. फुलटॉस चेंडू होता. दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. एकंदरीत या दुहेरी धावांनी धावसंख्या पोचलेली आहे ती 36 धावा. 37 धावांचा आव्हान असेल. अतिशय चांगले षटक हाताळलेले सदानंद आहे आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. आई जोगेश्वरी जून अंदुरखी आणि जोली स्पोर्ट कामतघर या दोन संघामध्ये आता नाणेफेक होणार आहे. 3 षटकांचा सामना आहे. धावसंख्या 36 झालेली आहे आणि 37 धावांचं आव्हान आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. नी 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय आनंदजी पाटील या आपण नाणेफेक करून घेऊया. या आपण या 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 आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि जॉली स्पोर्ट कामतघर या दोन संघांमध्ये आता नाणेफेक होणार आहे. 3 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. तर आपण बघू शकताय स्वर्गीय जयवंत बाबू पाटील टॉस बॉक्स, श्री प्रेमनाथ जयवंत पाटील यांच्या सौजन्याने उभारलेलं. दोन्ही पंचांना शिक्क्याची ओळख करून देतो. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज वडुनवगर नवीन 40+ संघ, जो आमच्या गावातील दुसरा संघ आहे या संघटनेमधील, त्यांच्या नावाने. त्यानंतर जय गावदेव वडुनवगर नवीन 40+. याच्यापैकी दोन्ही कर्णधारापैकी एकाने कॉलिंग करायचं आहे. आई जोगेश्वरी छत्रपती सांगितलेलं आहे आणि इथे जय गावदेव संघ असा कॉल आलेला आहे. तर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण असं नसतं व्हायचं आहे. आपण नाणेफेक जिंकलेले 3 षटकांचा सामना आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्यामागे काही कारण? तसं नाही, खुला विकेट आहे आणि आता हवेचा पण ते आहे, तर 3 ओव्हरच्या मॅच आहे, त्याच्यामुळे डिसिजन घेतला फिल्डिंग. इथे या मैदानाबद्दल काय म्हणू शकाल? जेवढा बोलला तेवढा कमीच आहे. मैदान एक तर आता अगोदरच आपल्याला अवेलेबल नसतात आणि हा त्यांनी टिकून ठेवलेला आहे, तर जोपर्यंत खेळायला भेटतो तोपर्यंत खेळू. ठीक आहे, तुमच्या संघासाठी बेस्ट ऑफ लक. आपण नाणेफेक हरलेला आहात, जिंकले असते काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण म्हणजे तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेले. तर नक्कीच तुम्हाला फलंदाजी करायची आहे. कोणते जे फलंदाज असतील
जे तुम्हाला विश्वासाने फलंदाजी करू शकतील? सोमनाथ प्रकाश. चांगला खेळ पाहायला मिळेल. ठीक आहे. तर अशा रीतीने नाणेफेक जिंकलेले जॉली स्पोर्ट कामरकर संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतले आहे. बघूया काय कशा प्रकारे सामना यानंतर खेळला जाईल. आपल्या वडनगर गावातील विक्रम स्पोर्ट संघाचे काही खेळाडू सदस्य कालपासून सामन्याचा आनंद लुटत आहेत या मैदानावर कुठेतरी बसून झाडाखाली सावलीत. मात्र वारंवार आम्ही पुकारा देतोय, अजूनपर्यंत तुम्ही इथे हजेरी लावली नाही. विनंती असेल आपणा सर्वांस की या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे, क्रिकेटचा आनंद घ्यायचे, आमच्या गावदेव जय गावदेव संघाला प्रोत्साहित करायचे आहे. खास करून महेशदादा काबूकर, राजेश पाटील, अनिल जोशी आणि इतर सर्व खेळाडू सदस्य. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया मैदानाकडं. विजयाचं मापक लक्ष उराशी बालकताना सलामी जोडी वीरता आणि दापोडे संघाची इन ॲक्शनमध्ये पाहतो राजन आणि हरिदास. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज सोजन. बघा दापोडे संघाला एक ब्रेकिंग न्यूज आहे. दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय नंदनजी पाटील यांच्याकडून तुम्हाला सांगायला एक ब्रेकिंग न्यूज आहे. चालू सामन्यामधून कुठल्या प्रकारची हॅट्रिक सत्ता अर्थातच खास करून आपण षटकारांची हॅट्रिक सत्ता तर नंदनजी पाटील यांच्याकडून तुम्हाला तब्बल 2222 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. आणि त्याचबरोबर नंदनजी पाटील यांच्याकडनं दापोड्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं, शुभेच्छा दिल्या जातात. धन्यवाद नंदनजी पाटील. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि या स्पर्धेला आपण लाईक करता. पहिला चेंडू थोडासा अवांतर रूपाने आपण पाहतोय. पंचाचा नो बॉलचा इशारा आणि राजन पाटील याच्या बॅटमधून सहजतोय 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू जातोय सी माराच्या बाद चौकार. ओळख आहे आणि खास करून दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच देखील राहिलेले आहेत. त्यांनी या स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला यूट्यूबच्या माध्यमातून ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद नंदनजी पाटील. आणि खास करून दापोडे संघाच्या फलंदाजांना त्यांच्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे. आपण चौकार किंवा षटकारांची अटॅक्स जातात तर त्यांच्याकडनं योग्य ते पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहे. पहिला चेंडू पेस करताना राजेंद्रचा बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चौकार. चौकार संख्या धावसंख्या बिनबाद 5. विजयाचं लक्ष मापक आहे फक्त आणि फक्त 37 धावा. 37 धावांचं आव्हान उराशी बाळगताना ही सलामी जोडी मैदानामधून इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. सोजन पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू वायडिश लॉंग ऑफला जातोय. इनफिल्डमधून ती ऑलफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदम घेण्याची संधी झाली. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती हरी पाटील याला. बघा हरी पाटील याचं देखील या क्रिकेटमधून फार वैशिष्ट्य आहे. तालुका क्रिकेटमधून त्याचं देखील फार वैशिष्ट्य आपण पाहिलं. एक विक्रम प्रस्थापित ज्याच्या नावावर आहे. 7 चेंडूमधून खऱ्या अर्थानं ज्यानं 7 चौकार मारलेले असा या 40+ एक विक्रम प्रस्थापित आहे हरी पाटील याच्या नावावर. या चेंडूला थोडंसं स्वीप करण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदम घेण्याची संधी झाली. धावसंख्या इकडे पुढू शकते ती 7. ज्वाली कामतगर विपक्ष आई जोगेश्वरी झून अंदुरकी या 2 संघामधून पोलीस सामना असेल. हा चेंडू थोडासा स्वर आउट ऑफ स्टंप.
या ठिकाणी मात्र चेंडूला बिरकावून दिले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्षिणास वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केले जातो आणि महत्वाचा बिग विकेट बडी सफलता या प्राप्त करतोय गेंदबाज. बिग ब्लो दापुढे सांगायला लागतोय राजन याच्या रूपानं. बघा मित्र, यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षक खास करून भिवंडी तिकडे नामांकित असं व्यक्तिमत्व आणि खास करून कारिवली गावचे माजी सरपंच सन्माननीय देवराज कचर नाईक साहेब या स्पर्धेला जॉईन आहेत आणि त्यांनी देखील ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला अर्थातच कारिवली संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद देवराज दादा. नरहरी चालेल चालेल बोललोय बोललोय बोल. ओके ओके. चेंडूला थोडंसं विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा पटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये बेबसी संपर्क साधता आले नव्हतं. फलंदाज नरहरी याला अग्री समाजातील एक सुप्रसिद्ध गायक म्हणून खऱ्या अर्थानं नरहरीची ओळख आहे. दापुडगावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध गायक म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख आहे नरहरी पाटील. बघा दापुडे सांगायला एक ब्रेकिंग न्यूज आहे. आपण चौकारांची जर हॅट्रिक साधता तर तुम्हाला 1111 रुपयाचं कॅश प्राईज आणि आपण जर षटकारांची हॅट्रिक साधता तर 2222 रुपयाचं कॅश प्राईज माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे मान्य श्री नंदनजी पाटील यांच्याकडे तुम्हाला दिले जातील. सुरेख चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूचे फेक. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला आला तो फलंदाजाला थोडा एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडूचा वेगवान चेंडूचा परफ्यूम डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक पहिल्या संपते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 1-8 बाद झालेला फलंदाज राजन पाटील. 37 धावांचं लक्ष्य आणि आव्हानाचा पाठलाग करताना पहिला फलंदाज बाद झाले. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होईल. चला वेलकमिंग या स्पीडअप करा. कारिवली ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय देवराज नाईक साहेब यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीने खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे. सध्या घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ते बघतात आणि या स्पर्धेला लाईक देखील करतात. धन्यवाद देवराज दादा नाईक. सुजित पाटील बानपाडा या संघातून एक जबरदस्त खेळणारा खेळाडू याच्याकडे देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट करण्यात आले. धन्यवाद. चला प्लीज थोडंसं वेलकम या स्पीडअप करा. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 1-8. उर्वरित 18 चेंडूमध्ये बीजासाठी अजूनही मला वाटतं 29 धावांची गरज आहे. बघा सामन्यामध्ये कंबाक व्हायचं असेल तर आता मात्र थोडंसं अनामारीचं खेळ करणं गरजेचं आहे. दापोडे संघाला महत्त्वाचा फलंदाज बाद झाला राजन पाटील. नेक्स्ट बॅट्समन येतोय नरहरी पाटील. संदीप नाईक दुसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला या स्पर्धेसाठी जॉईन आहेत त्या प्रेक्षकांचं देखील मनापासून आभार. अतिशय खराब चेंडू आणि अप्रतिम उत्कृष्ट फटका. पंचांना आपण डिस्टर्ब करू नका. पंचांनी निर्णय देईल. बघा हा चेंडू एक्झॅक्ट का भीमर आहे की आपण चेक करायचं आहे. तिसरे पंच मैदानी पंचांचा निर्णय आपण ॲक्सेप्ट करायचा आहे. मला वाटतं
रिव्ह्यूची सिस्टम नाही आहे. मैदानी पंच जो निर्णय देते तो आपण ॲक्सेप्ट करायचा आहे. या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांची मागणी नाही आहे. टेलिकेच्या माध्यमातून ही उपलब्ध नाही आहे. मैदानी पंच जे निर्णय देते तो आपण ॲक्सेप्ट करायचा आहे. चला प्लीज हरी, आपण देखील सुरुवात करा. खास करून प्लेयर लोक आपण डिस्टर्ब करू नका प्लीज. आपण हे विश्लेषण देऊ नका, पंचाने नाही दिलं नाही दिलं, आज नको नुसतं. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. अतिशय खराब दर्जाचा चेंडू हाताळताना आपण पाहिला संदीप नाईक याला, आणि त्याला उत्तमरित्या भिरकावून दिलं होतं हरी पाटील याने. काय कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून सदला चेंडू जातो लॉंगलेग सीमारेषेकडे साधावीसाठी आहे. आणि चौकार आहे का, 1 बॉन्स चौकार आहे ना, पंच चौकार आहे. अरे काय आहे ते सांगा ना, चौकार आहे मग असं खून करा ना. तुम्ही सांगत नाही. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप नाईक. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्वीप केले ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. 1 बॉस एका टप्प्याने मेघनाथ याच्या माध्यमातून फेक मात्र थोडसा अंडररम. फेक मात्र थोडीशी अंडररम झाली. नेक्स्ट बॅट्समॅन निलेश येतोय. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साधला, चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, एकच धाव. एका धावेने संघात धावसंख्या पुढे सकते. धावसंख्या होते ती 15. ओर क्रमांक दुसरा आपण पाहतो वैयक्तिक पहिला संघिक दुसरं गोलंदाज संदीप नाईक. विजयाचं लक्ष्य आहे ते 37 धावांचं. बिग मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर दोन संघामध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघ अत्यंत ताकदवर आहेत. या ठिकाणी मात्र थोडासा चेंडू स्वीप केले, मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिलात. आता मात्र फलंदाज हरिदास पाटील याला मैदान सोडावं लागेल, कारण की एक धाव त्याच्या माध्यमातून कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह त्याला आवडता आला नाही आहे.
पाटील. दिनेश आला का? बिजाचं लक्ष्य 37 धावांचं. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो गोलंदाज संदीप नाईक. अद्यप स्थिती आपण पाहतो वीर दापड संघाची 16 धावा धावफलकावर आहेत. न्यू बॅट्समन न्यू बॅटल मैदानामधून येताना पाहतोय वीर ताणी दापड संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे दिनेश पाटील. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा हा खेळाडू आहे. टेक्निकल बॅट्समन ज्याला आपण म्हणू शकता संदीप पाटील. आणि पहिला चेंडू डिफेन्सिव्ह फटका. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅट फक्त आणि फक्त चेंडूला थोडंसं स्टिअर केलं. चेंडू जातो शॉट कव्हरला. एक धावण्याची संधी झाली दिनेश पाटील याला. एका धावेने स्वतःचं ज्यांना अकाउंट ओपन केलं संघ धावसंख्या देखील एक धावने पुढे सगळी धावसंख्या होती ती 17. ओव्हर क्रमांक दुसरा संपतो 2 षटकांच्या ती धावसंख्या होती ती 17. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी अजूनही 20. वेलकम जगदीशजी नाईक. वेलकम विकासजी पाटील. आता येणारी चेंडू 12 आणि विजयासाठी 20 धावांची गरज. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं क्रिकेटच्या बिग इव्हेंटमधून मनापासून स्वागत. दुपारचं सत्र आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल जे गावदे वडूनगर आयोजित ही स्पर्धा अतिशय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धेचं सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट आयोजन आपण पाहतोय. जय गावदेव वडूनगर संघाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या स्पर्धेचं उत्तम आयोजन या ठिकाणी. आणि सर्वात महत्त्वाची क्रीडानगरी स्वर्गीय रघुनाथ क्रीडांगण म्हणून ज्याची ओळख आहे. आउटफील्ड अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट या क्रीडानगरीचं आपण पाहतोय. तर जवळ पण एकदा मैदानाकडे उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी दापड संघाला गरज आहे ती 20 धावांची. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज दिनेश पाटील. मेघनाथ गोलंदाज. आणि चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. थोडासा एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. परफेक्ट डिलिव्हरी ज्याला आपण म्हणू शकता. धावसंख्या 11 चेंडू 20 धावांची गरज. अतिशय रंगतदार आणि सुरक्षेचा सामना आपण पाहतो. प्रेक्षकांच्या भेटीला दोन्ही संघ मातब्बर ताकदवर आहेत. कुठलाही संघ सहजासहजी हार स्वीकारणारा नाही आहे. तर बघूया कुठला संघ या स्पर्धेमधून आपला विजय संपादित करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित हा चेंडू फलंदाज थोडासा अवका बाहेरचा आपण पाहिला. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटचे खून करतात एक अंतर धाव. येणारी चेंडू 11 विजयासाठी 19 धावांची गरज. वेलकम वेलकम. खऱ्या अर्थानं कालच्या पार्टीमधून सर्वांची उत्तम सोय. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थांच्या फटक्याची नितांत गरज होती. तो फटका दिनेश पाटील याच्या बॅटमधून येतोय आणि दापोडा संघ मात्र थोडासा कमबॅक करताना आता पाहतोय. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. आपलातून फटका. आणि ज्या फटक्याची नितांत गरज तोच फटका दिनेश पाटील याच्या बॅटमधून आला. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. आता मात्र एक सुवर्ण संधी आहे. सामान्य श्री नंदनजी पाटील यांनी जे पारितोषिक तुम्हाला ठेवले ते पारितोषिक पटकावण्याची कारण आम्ही संधी कारण 2 मधून 2 आलेले आहेत. अजून एक आला तर तब्बल 2222 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या वतीने तुम्हाला दिलं जाणार आहे. दापोडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच उत्कृष्ट कबड्डीपट्टू आणि सुप्रसिद्ध उद्योजक नंदन पाटील यांच्याकडनं तुम्हाला विजयापासून फक्त 7 धावा दूर आहेत आपण. आणि ह्या चेंडूवर आपण जर
निश्चितच मोठा फटका अर्थातच षटकार मारतात. तर दिनेश चौगुले यांच्याकडे देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर. दिशाईन चेंडू स्क्वेअर मारा, पंचायत समांतर धाव मिळते अवांतर. आता मात्र दापोड संघ परिपूर्ण कमबॅक करतोय. थोडंसं आजशी आपण पाहतोय आनंद भाऊ यांच्या चेहऱ्यावर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मोनिश. आउट ऑफ इनसाइडचा फटका सजलाय. सेफ प्लॅन्ड होतं चेंडूचं. शॉर्ट कव्हरला आपण पाहिला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा घेण्याची संधी. हॅट्रिकपासून थोडासा वंचित राहिला दिनेश. आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. ऑन दी ऑफ अतिशय चांगला फटका. खाली क्षेत्र चेंडू जाईल. थर्डमॅन सीम आरशे बरोबर आणि ह्याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून एक महत्वपूर्ण विजय संपादित करताना वीर तानाजी दापोडी संघ. नाबाद 19 धावांची एक झुंजार खेळी आपण पाहिली. खऱ्या अर्थानं 2 खेळाडू या रेसमधून आपण पाहिलं. राजन पाटील यांनी पहिले षटक अतिशय उत्तम दर्जाचं हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 6 धावा देऊन एक महत्त्वाचे 2 फलंदाज ज्याने बाद केले होते. मात्र खऱ्या अर्थानं एक कुशल मोमेंटमधून धावांची गरज असताना त्या धावा ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या तो फलंदाज ठरतो या स्पर्धेचा फिनिशर दिनेश पाटील. या सामन्याचा पुरस्कार मानकरी ज्यानं सिकस दिली जय बजरंग कारिवली. फक्त 6 चेंडू फेस करताना तब्बल 19 धावा ज्यानं ठोकल्या आणि सिकस दिली जय बजरंग कारिवली सांगा. विजयाचा शिल्पकार दिनेश. आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. जाऊया आपण तत्पूर्वी व्यासपीठ मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. खास करून आमच्या संघटनेतील सुप्रसिद्ध खेळाडू आहेत योगेश म्हात्रे. नाना या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहेत योगेश. आणि त्याचबरोबर भिवंडीचं एक नामांकित असं व्यक्तिमत्व खास करून क्रिकेटशी संबंधित असलेलं सन्माननीय जगदीश नाईक. जगदीश दिनेश पाटील. आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. जगदीशजी नाईक आणि त्याचबरोबर नाना या दोन्ही मान्यवरांना विनंतीशील आपण आपल्या शुभ असते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने ही ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली मान्य श्री जितू दयानंद पाटील डुंगे ग्रामपंचायत माजी सरपंच त्यांच्या मातृश्री नावानं ही आम्हाला या ठिकाणी समर्पित झालेली आहे ट्रॉफी. जितूजी पाटील यांच्याकडे जी आम्हाला ट्रॉफी समर्पित झाली मॅच